छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अधिकृत मालमत्तांवरती पालिकेची पहाटेच कारवाई। मोठ्या पोलीस बंदोबस्तात उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये बुलडोझर कारवाई, तर निदा खानला लपवलेल्या घरावरही बुलडोझर कारवाई। मतीन पटेलच्या घरावरील कारवाईला एवढी घाई का? छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच घर अधिकृत होतं का? भाजपच्या अनेक नगरसेवकांची घरं अधिकृत, मतीन पटेलला आलिशान घर बांधून देणार, पालिकेच्या कारवाईवरून इम्तियाज जलील आक्रमक। मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यावर जलील आणि शिरसाटांमध्ये जुंपले। शिरसाटांकडून जलीलांचा निजामाची औलाद आणि राक्षस असा उल्लेख। जलील जेलमध्ये गेले पाहिजे, फडणवीसांना भेटणार, शिरसाट आक्रमक। पालकमंत्र्यांनी जे आरोप माझ्यावर केलेत ते सिद्ध करावे लागतील, अन्यथा त्यांना कोर्टात खेचणार, इम्तियाज जलील यांचं हे आव्हान। देवाभाऊचं सरकार आहे, महाराष्ट्रात जिहाद कराल तर देवाभाऊचा बुलडोझर देखील चालणार। मतीन पटेलच्या अधिकृत बांधकामावरील कारवाईनंतर नितेश राणेंचा निशाणा। निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील मास्टरमाइंड असल्याचा देखील आरोप। इम्तियाज जलील यांच्याकडून मतीन पटेल यांच्या घरावरती कारवाई होण्याआधी परिवारासोबत संवाद। जलील यांच्याकडून कारवाईला विरोध न करण्याचं परिवार आणि कार्यकर्त्यांचं आवाहन। 2008 मधील रेल्वे भरती राडा प्रकरणामध्ये राज ठाकरेंनी संपूर्ण आरोप फेटाळले। मी त्यावेळेस नाशिकमध्ये होतो, राज ठाकरेंचं हे स्पष्टीकरण। खोटी केस दाखल केल्याचा दावा, 18 तारखेच्या सुनावणीकडे सर्वांचं लागलंय लक्ष। रोहित पवार यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांची घेतली भेट। ड्रग्जचं प्रमाण वाढतंय, बारामतीमध्ये चोरीचं प्रमाणही वाढतंय, त्याबद्दल भेट घेतल्याची माहिती। डीसीपींनी सकारात्मक प्रतिसाद दिला, लवकरच कारवाईचं आश्वासन दिलं अशीही माहिती। महायुती सरकारमध्ये महिनाभरात महामंडळ वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती। ज्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही अशा प्रबळ दावेदार असलेल्या आमदारांचे महामंडळावरती वर्णी लागणार। किशोरी पेडणेकरांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप। 2021 मध्ये मुलुंड नाट्यगृह संकल्प आणि अंधेरी संकुल 15 वर्षांसाठी भाड्यानं देऊन घोटाळा केल्याचा आरोप। मुख्यमंत्री आणि महापौरांकडे किरीट सोमय्या यांचीही तक्रार। आणि यानंतर पुढे बघूयात काही मोठ्या बातम्या। आगामी सुहस्त कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण। सह्याद्री अतिथीगृहावरती झालेल्या या कार्यक्रमाला साधू महंत आणि आखाड्यांचे प्रतिनिधी शिवाय मान्यवरांचीही उपस्थिती। बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांना धनादेश देखील वितरित। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावानं बनावट आदेश, कोट्यवधी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता, आदेशांच्या बनावट पीडीएफ प्रती तयार करून शासनाची फसवणूक। ठाण्यातील एआय एजन्सीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा देखील करण्यात आला दाखल। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे इच्छुक। देवगिरी बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट। रुपाली ठोंबरे पाटील, वैशाली नागवडे, प्रेरणा बलकवडे आणि प्रतिभा शिंदे या देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक, सूत्रांची ही माहिती। नाशिकमधील बोंधू अशोक खरातला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी। जगदंबा पतसंस्थेमध्ये काही फेक अकाउंट तयार करून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी चौकशीसाठी खरातचा सिन्नर पोलिसांनी घेतला ताबा। आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार, नागपूर विमानतळाच्या अपग्रेडेशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास आता जगभरातील विमानं नागपूर विमानतळावर येतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा उद्या निकाल। मुंबई सत्र न्यायालय देणार 20 वर्षांनंतर निकाल। एकूण 6 जणांवरती हत्या करण्याचे आरोप, तर 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महत्त्वपूर्ण निकाल येईल। सर्व आरोपींना उद्या कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश। संग्राम भंडारे गुंड प्रवृत्तीचे आहेत। संग्राम भंडारेंवर अनेक गुन्हे दाखल आहेत। संग्राम भंडारेंची पुणे पोलीस महासंचालकांकडे तक्रार। विकास लवांडे यांचे हे वक्तव्य। पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पेट्रोलचा पुरवठा कमी प्रमाणात, युद्धामुळे इंधन पुरवठा साखळीवरती परिणाम। दिवसाला एकच टँकर डिझेल आणि पेट्रोल मिळत असल्याची माहिती। नीटच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट्स बघूयात। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने केला गुन्हा दाखल। सीबीआयचं पथक राजस्थान पोलिसांकडून प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र घेणार। एनटीएच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची देखील शक्यता। नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील वनिशा माघवारे ताब्यात, तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची ही कारवाई। नीट परीक्षा रद्द झाल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव। एनटीए बरखास्त करत एका नवीन संस्थेची स्थापना करण्याची देखील मागणी। सरकारला विद्यार्थ्यांच्या परीक्षेची पारदर्शकता टिकवता येत नाही। तरुणांच्या मेहनतीपेक्षा व्यवस्थेतील पळवाटा मोठा झालाय। नीट परीक्षा रद्द झाली त्यानंतर अंबादास दानवेंचा सरकारवरती हा निशाणा। नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरमधून एक जण ताब्यात। धनंजय लोखंडेला सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती। नाशिकमधून अटकेत असलेल्या खैरनारनं अनेक खुलासे केले, त्यानंतर सीबीआय नगरमध्ये दाखल।
नीट पेपरफुटी प्रकरणाचं पुण्यापाठोपाठ लातूरमध्येही कनेक्शन. लातूरमधील खासगी क्लासेस संचालकांची होणार चौकशी. एका पालकांच्या तक्रारीनंतर संचालकांची चौकशी केली जाईल. क्लासेसच्या सराव पेपरमधील 42 प्रश्न नीट परीक्षेमध्ये आल्याचा दावा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय ॲक्शन मोडमध्ये. आरोपी शुभम खैरनार भाड्यानं राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये सीबीआय आणि नाशिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती. शुभम खैरनारच्या भावाला सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतलं. भावेश खैरनारला चौकशीनंतर सोडून देणार. शुभमच्या रूम पार्टनर्सची चौकशी होणार, सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी डिजिटल नेटवर्कवरही पाळत. नीटची प्रश्नपत्रिका डिजिटल माध्यमातून प्रसारित झाली. प्रकरणाशी संबंधित सर्व टेलिग्राम चॅनल स्कॅन केले जात आहेत. अनेक संशयास्पद चॅनल ओळखल्यानंतर ब्लॉक केले आहेत. नीटच्या पेपरच्या 2 PDF फाईल्स तयार झालेल्या, सूत्रांची माहिती. एका पीडीएफमध्ये केमिस्ट्रीचा, दुसऱ्यामध्ये बायोलॉजीचा मजकूर. हे गेस्ट पेपर्स अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांना विकण्यात आले, सूत्रांची ही माहिती.